मराठवाड्यामध्ये 5 महानगरपालिका यंदा निवडणूक त्यांच्यामध्ये होते। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि लातूरमध्ये निवडणूक होणार आहे आणि या 5ही ठिकाणी अद्यापही महायुती संदर्भात काहीही चर्चा झालेली नाही। शिवसेना आणि भाजपचा चर्चेचं गुऱ्हाळ हे अद्यापही सुरू आहे आणि त्यामुळे युती होऊ शकली नाही। आज उद्या या संदर्भात घोषणा होईल असं नेते मंडळी सांगतात। मात्र या 5ही ठिकाणी महायुतीतील प्रमुख भागीदार असलेले अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जागा वाटपाच्या चर्चेमध्ये सहभागी नाहीये। त्यांना सहभागी करून घेतलं नसल्याचा आरोप केला जातोय। अनेक ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन शिवसेना आणि भाजपच्या लोकांनी घेतलेले सुद्धा नाहीयेत, उचललेले सुद्धा नाहीयेत, अशा सुद्धा तक्रारी आहेत आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी एकटं लढण्याची घोषणा आधीच करून टाकली आहे। इतर ठिकाणी अजित पवारांचा गट हा एकटाच लढणार आहे आणि या संदर्भात आज ते घोषणा करण्याची शक्यता आहे। त्यामुळे मराठवाड्यामध्ये युतीमध्ये अद्यापही काही आलबेल आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण थेट आपल्या प्रतिनिधींशी बोलणार आहोत। विशाल करोळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, मराठवाड्यामध्ये युती होणार की नाही या संदर्भात साशंकता आहे आणि खास करून अजित पवारांच्या राष्ट्रवादी संदर्भात काहीही त्यांना निमंत्रण दिलं जात नाहीये, त्यांच्या नेत्यांचे फोन सुद्धा उचलले जात नाहीत, अशा तक्रारी आहेत। काय घडतंय नेमकं मराठवाड्यात? मराठवाड्यात 5 ठिकाणी महानगरपालिका निवडणुका आहे आणि या 5ही ठिकाणी युतीचं जागा वाटपाचं कोड अद्याप सुटलेलं नाहीये। रोज बैठका होत आहे, मात्र अजूनही तोडगा निघू शकला नाही। या 5ही ठिकाणी भाजपची जास्त जागांची मागणी आहे, शिवसेनेला कमी जागा देण्यात येते आणि त्यामुळे तोडगा निघू शकत नाही, अशा पद्धतीचं चित्र आहे। तर महायुतीतला तिसरा भागीदार अजित पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस 5ही ठिकाणी त्यांना चर्चेसाठी बोलावलेलं असल्याचं माहिती आहे। इतक्याच नाही तर संभाजीनगर, जालन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोन सुद्धा भाजप शिवसेना नेत्यांनी घेतले नाही। त्यामुळं छत्रपती संभाजीनगरमध्ये तर राष्ट्रवादीनं स्वबळावर लढण्याची घोषणा केलेलीच आहे। आता इतर ठिकाणी म्हणजे जालना, परभणी, लातूर आणि नांदेडमध्ये सुद्धा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार अशा पद्धतीचं चित्र आहे आणि त्याबाबतची घोषणा आज होऊ शकते। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून सुटला नाही, चर्चेची बोलणी अजूनही सुरू आहे आणि त्यात संभाजीनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेने इच्छुकांना रात्रीच अर्ज दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। आजपासून अर्ज दाखल करा, युतीचं काय होईल ते बघू, अशा पद्धतीचं सांगण्यात आलंय। त्यामुळे कुठंतरी 2 दिवस बाकी असताना महायुती होते की नाही, शिवसेना भाजप एकत्र येणार की नाही असे प्रश्न उपस्थित होत आहेत। आज दिवसभर यावर बैठकांचं सत्र होऊ शकतं आणि यावर काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अगदी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।